हल्के हाथों से इस गेंद को खेला। चलिए 12 मैन यहाँ पे भेजिए। गाड़ी क्रमांक 4550 यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारांना 500 आणि 3 चौकारांना 500। तो राइट आर्म ओवर द विकेट संजय सोलंकी के लिए यह गेंद, और ये देखिए बैट स्विंग देखिए है वो पुराना संजय सोलंकी मुझे नजर आ रहा है इस साल। मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन। हेमंत पवार 45-50 कुलस्वामिनी। कुलस्वामिनी 11 चिंचोली के फ्रेंचाइजी, इनकी तरफ से ये नाम आ चुका है। परिधि 11 साई बाबा नगर के खिलाड़ियों को लगातार 3 बाउंड्रीज 3 छक्के 1000 संजय सोलंकी। खिलाफ तो बाएं हाथ के बल्लेबाज सुशांत सुशांत और संजय, लेकिन गेंदबाजी करेंगे अनिरुद्ध खांडेकर। राइट आर्म राउंड द विकेट, और ये देखिए फुल टॉस किया, क्लीन बोल्ड। देना चाहते थे वाइट बॉल के लिए, लेकिन ऐसा नहीं होता। कभी कभी क्रिकेट में देखिए अंदाजे गलत साबित होते हैं, और ये पहली हंडी फूटी टीम परिधि 11 साई बाबा नगर की। आउट होने वाले खिलाड़ी सुशांत डीजे श्रावणी। मैदान के अंदर, लेकिन 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 7 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले खिलाड़ी थे बाएं हाथ के बल्लेबाज सुशांत, लेकिन अब शुभम मैदान के अंदर जा चुके हैं। साई बाबा नगर धीरे धीरे दिमाग के जादूगर संजय सोलंकी की तालीम में ये खिलाड़ी तैयार हो रहे हैं। 3 विकेटों के लिए प्रसाद चौधरी इनकी तरफ से 500 का इनाम विकेट हैट्रिक के लिए। गाड़ी नंबर 45-50 कुलस्वामिनी। अभी पाटिल यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। अभी पाटिल सर ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, स्क्वायर लेग पर गेंद जा रही है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला बैकेंड एरिया में। 30 गज दायरे का 30 गज दायरे की जो पाबंदी थी, उस पाबंदी को फायदा उठाते हुए लगाई गई है बाउंड्री पर। अगर यहाँ पे रेडियो कमेंट्री हो, बाउंड्री के बाहर 4 रन। पर ओवर समाप्ति या बाउंड्री के बाद तो नहीं, लेकिन इस चौवे के प्रायोजक थे प्रवीण शेठ गोविंद बैलमारे। तो इस 4 के साथ टोटल बढ़ता हुआ 11 रन। 11 रन। देखिए अभी पाटिल सर आज 1 जनवरी वादा किया था उन्होंने हमसे संडे के दिन, तुषार धुमाल विनोद सोलंकी, लेकिन इस टूर्नामेंट का खात्मा होने वाला है बुधवार को, तो चलेगा हमें। नहीं नहीं करते हैं वो। हाँ निश्चित तौर पर साई बाबा नगर को जीत का वादा किया है दिमाग के जादूगर संजय सोलंकी ने। गेंद हवा में कैच होने की संभावना। 2-2 3-3 खिलाड़ी, लेकिन गेंद वैकेंट एरिया में गिरी, नो मैच लैंड एरिया में। रन मिलेगा एक। टोटल पहुंच चुका है 12 पर। 7 गेंदों का मुकाबला किया अब तक परिधि 11 साई बाबा नगर ने 4 ओवर के इस मैच में। समीर मालकर इनकी तरफ से कैरे टीम को देखिए ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है, क्योंकि कैरे टीम किसी भी अंदाज में ऐसा लग नहीं रहा था कि वाशिवली को तगड़ी टक्कर देगी, बल्कि टक्कर दी नहीं, बल्कि जय मल्हार समीर दांडेल वाशिवली टीम को इस टूर्नामेंट से बाहर भी किया अपनी जीत के साथ। राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। गेंदबाज ने कहा हाउस दैट, अंपायर ने कहा भाई क्या हुआ, कुछ तो नहीं हुआ, इट्स नॉट आउट। टोटल
12 रन, 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। राइट आर्म ओवर द विकेट, और ये बड़ा हिट लगाने की कोशिश, और इस कैच को छोड़ा, मिलेगा सिंगल। सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 13 रन। धीरे धीरे देखिए ड्यू फैक्टर असरदार साबित होता हुआ, धीरे धीरे सबको इसका फायदा या नुकसान होगा, सभी टीमों को। हाउस दैट की अपील की गई, फिर से एक बार अंपायर हमारे चुलबुल पांडे ने कहा भाई कुछ नहीं हुआ, आउट। इट्स अ फेयर, डिलीवरी भी फेयर है, और संजय सोलंकी का एज भी नहीं लगा। कम से कम 1:30 बजे मैचेस खत्म करने की चांसेस हैं हमें। और यह क्लीन बोल्ड देखिए, कुछ नहीं हुआ, क्या मैं कुछ कर सकता हूं, गेंदबाज ने बताया। क्लीन बोल्ड संजय सोलंकी। बैक टू द पेविलियन, डीजे श्रावणी। की तरफ अगर हम देखेंगे तो पहला इनिंग शुरू है, और पहले ओवर में भी 5वीं गेंद के ऊपर क्लीन बोल्ड हुए थे सुशांत, और इस ओवर में इनिंग के दूसरे ओवर में क्लीन बोल्ड हुए 5वीं गेंद पर संजय सोलंकी। इको चैंपियन लीग भी आ रही है उनकी। संजय सोलंकी ऑर्गेनाइज अगले महीने में, फरवरी में चैंपियन लीग आ रही है। गौरव घोषालकर भी हमें उस चैंपियन लीग में बतौर कप्तान नजर आएंगे। शुभम, 3 गेंदों में 14 रनों का मैच इसने निकाला था, मुझे आज भी याद है। कहां कहां याद रखेंगे हम भी, लेकिन 151 में ये जोड़ी स्पेशल है, विनोद और तुषार, ये याद मैंने जरूर रखा है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला है, गेंद को भेजा लॉन्ग ऑन पर, 1 रन जरूर मिलेगा, और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 14 रन। कोई ना, प्रीमियर लीग आज काफी अच्छी जा चुकी है, फाइनल स्टेज था आज के दिन का। परसों, कल और आज इस टूर्नामेंट को हमने किया 30, 31 और 1। हाँ, ये बात सही है, ये बात बिल्कुल सही कही आपने तुषार, इशारों में ही। हाँ, और हम तीनों एक दूसरे का इशारा समझते हैं। ऑन साइड के ऊपर खेला है, गेंद हवा में है, लॉन्ग ऑन के ऊपर एक आसान सा कैच। माइक से आवाज आ रही है, यहां से मत बोलिए, 12th मैन से मैं गुजारिश करना चाहूंगा। रोहित पाड़ के देखिए, हमारे डैशिंग अंपायर, छवि देखिए उनकी, दोनों हाथ जेब में है, मानो अमिताभ बच्चन खड़े हो। जहां हम खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है। ये बताने वाली पोजीशन देखिए रोहित सर की। टीम का टोटल 14 रन। हाँ, ये अब ये पोजीशन अब आ चुकी है एक क्रिकेटर की। देखिए बार बार चेंजेस हो रहे हैं इनकी पोजीशन में। और देखिए केदारी साहब भी शांति से इस मैच को देख रहे हैं, क्योंकि साईं बाबा की विकेटें गिर रही है, उसकी वजह से उन्हें भी टेंशन आ रहा है। शुभम के पारी का अंत हो चुका है, लेकिन यहाँ पर कम से कम 35-36 रन तो बनाने ही होंगे। तारीफ काबिल ये खेल होने जा रहा है। गेम चेंजर का कैप कैरे के गेंदबाज को मिलने वाला है। गणेश स्पोर्ट्स, श्री गणेश स्पोर्ट्स खोपोली में आप जब जाएंगे तब। बंटी शेठ गायकवाड़ और गुरुनाथ शेठ कदम, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। ढेर सारी शुभकामनाएं आ रही है इस टूर्नामेंट को, क्योंकि प्रवीण शेठ बैल मारे एक ऐसा व्यक्तिमत्व जिससे प्यार करते हैं सभी लोग। लेकिन ये गेंद हवा में थी, डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल वहीं पे 14 रन। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर।
फरवरी में जो चैंपियन लीग होने वाली है शायद फिर से एक बार डांस भी हमने किया था 31 दिसंबर को पिछले साल। संजय सोलंकी ने भी किया था, विनोद सोलंकी ने भी किया था, सभी ने किया था। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे। और ये कैच देखिए पत्तों की बंगले की तरह बिखर रही है टीम परिधि 11 साई बाबा नगर। टोटल आ चुका है 16 रन और ओवर चल रहा है नंबर तीसरा। 16 गेंदों में ये 16 रन आ चुके हैं। गेंदों के ऊपर 16 रन। देखिए यहां से ना खिलाड़ी दौड़ते हुए अंदर जाना चाहिए ताकि खून में एक उबाल आ जाए। जो ठंड पड़ी है थोड़ा सा वार्म अप भी हो सकता है, तब जाके स्ट्रोक में ताकत आएगी। क्योंकि आपका बैट स्विंग देखिए, आप अगर आराम से जाएंगे तो ठंड आपको जकड़ लेगी। बैट स्विंग जो है उतना ज़्यादा तेज़ नहीं आएगा। जो फटका पड़ना ज़रूरी है तेज़ी से इस ऐसे वातावरण में, तब जाके गेंद बाउंड्री पार ट्रैवल करेगी। राइट आर्म ओवर द विकेट, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी। चुलबुल पांडे हमारी तरफ घूमे, इशारा किया व्हाइट बॉल का और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 17 रन। एक तरफ वीरेश्वर वर्ची खोबोली, दूसरी तरफ काटरंग। दरगे ब्रदर्स ये नाम आना जरूरी है। 7 विलास, दरगे ब्रदर्स की टीम। काटरंग हर्षद पेंडारी स्टारर, वहीं दूसरी तरफ उदय कोलंबे, मोंटी कोलंबे स्टारर, वीरेश्वर वर्ची खोबोली। ये अच्छी गेंद थी। देखिए चुलबुल पांडे ने कहा भाई सीधा आउटसाइड ऑफ स्टंप ये गेंद है, सीधा गई विकेट कीपर के दस्तानों में। हाँ वीरेश्वर वर्ची खोबोली में शायद एक आध ओवर के लिए तुषार धुमार भी नजर आ सकते हैं। चाइनामन गेंदबाज, लेफ्ट आर्म स्पिन। देखिए रनों को ढूंढना होगा, लेकिन भीड़ के गेंदबाजों ने चकड़ा है संजय सोलंकी की परिधि 11 साई बाबा नगर को। देखिए बालू शेठ बैलमारे फिर से एक बार इस मंच के ऊपर आ रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। प्रवीण शेठ गोविंद बैलमारे पुरस्कृत इस प्रतियोगिता में। उनके छोटे भाई बालू शेठ बैलमारे भी यहाँ पर आ चुके हैं। आज ड्रेसिंग सेंस उनका काफी मुझे अच्छा लगा। कितने बजे है तुषार घड़ी का कांटा? 10:37 हो चुके हैं। चौथे मैच के लिए मैं रिपोर्टिंग चाहूंगा वीरेश्वर वर्ची खोपोली के कप्तान और काटरंग के कप्तान को। रिपोर्टिंग करनी है आपको कि आप यहां पर आए हुए हैं, और जैसे यहां पर चौथा ओवर शुरू होगा आपको आना है टॉस के लिए। एक दो छक्के आने चाहिए इस ओवर में, मजा आएगा। 25 प्लस भी रन होंगे ना तो साई बाबा नगर जिस अंदाज से खेल रही है, देखिए बैटर ही नहीं मैच जिताता, बॉलर भी मैच जिताते हैं। पहला मैच जब हुआ था वैसा ही हमने देखा था, 24 गेंदे और 24 रन, रन बॉल मैच था और उस मैच को जीता था कैरी टीम ने। और उस मैच की वजह से उनमें एनर्जी इतनी बढ़ी कि 37 रन उन्होंने शिवली जैसी ताकतवर टीम के खिलाफ भी बनाए। ये व्हाइट बॉल का इशारा हुआ। टोटल 18 रन। देखिए बालू शेठ हमें पूछ रहे हैं कि आपने क्या खाना खाया? आपने कहा भाई खाएंगे, पहले मालिक का होने दीजिए, क्योंकि आज वो हमारे मालिक हैं तुषार। अन्नदाता सुखी भव। पिंटा शेठ पाटारी भी आ चुके हैं, जिन्होंने हमें गेंदे दी है इस प्रतियोगिता में। हर साल गेंदों को स्पॉन्सर करते हैं। साइनाथ करंजकर ने भी उनके साथ हमें गेंदे दी है। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे। एक और वाइड बॉल, संकट में साई बाबा नगर, लेकिन क्या कोई एक बल्लेबाज संकट मोचक बनेगा? बीच ओवर में ये नैया जो फंसी हुई है, कौन सा ऐसा मांझा होगा
जो इस नैया को निकाल पाएगा। कौन सा ऐसा माजा होगा, कहीं वो संजय सोलंकी के भतीजे तो नहीं होंगे, जाके 2-3 छक्के लगाए। हितेश MH478048, ये जो गाड़ी है बीच रास्ते में खड़ी है, इर्टिगा। इर्टिगा देखिए, काठरंग। अगला मैच बनाम वीरेश्वर वर्ची खोबोली। हा, ज्यांनी ज्यांनी आग पेटवले, खरं तर म्हणजे शिकोटी पेटवले, त्यांना विनंती असेल की बंद करा, कारण आधीच ट्यूब फॅक्टर आहे. त्यानंतर जर मैदानात धूर आला तर चेंडू दिसणार नाहीये खेळाडू आणि क्षेत्ररक्षकांना, आणि मॅचची मजा निघून जाईल. हाँ, डॉट गेंद गिर चुकी है, और मैं हमेशा कहता हूँ खेले डॉट गेंद वो खलनायक और डाले वो नायक। क्रिकेट, हाँ, वरना ढूंढनी पड़ेगी इस टूर्नामेंट को जीतने के लिए साईं बाबा नगर परिधि 11 को अगले साल की तारीख, लेकिन ऐसा नहीं हुआ। छक्का आया, नो बॉल करार दिया अंपायर ने। 7 रन आएंगे और इन 7 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 26। यहां से मत बोलिए 12th मैन प्लीज, 12th मैन प्लीज यहां से मत बोलिए। लाइव पे आवाज आ रही है, WTC की जो क्लैरिटी है उसके ऊपर लोग फिर संदेह करेंगे। यहां से मत बोलिए, वहां से जाइए, खेमे से चेयर अप कीजिए, हमें कोई ऐतराज नहीं है। साईं बाबा नगर दोपहर में इन्होंने क्या चेयर अप किया, 7 का प्रोग्राम इन्होंने दोपहर में ही पूरा किया, उस वजह से बहुत बड़ा चेयर अप। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, फ्रीड थी है, 1 रन जरूर मिलेगा और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 27 रन। देखिए 27 रन तो बन चुके हैं तुषार। अभी पाटिल सर भी यहां पर आ चुके हैं। इस ओवर की अभी भी कुछ गेंदें बची हुई है, 2 गेंदें अब तक हुई है और 4 गेंदें अभी भी शेष। 1 रन जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, लेकिन 28 पे आता हुआ टोटल इस ओवर की, यानी कि चौथे ओवर की आखिरी 3 गेंदें शेष। मैं बुलाना चाहूंगा काटरंग के कप्तान और वीरेश्वर वर्ची खोबोली विनय नाइक और हर्षद पेंडारी को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा। काटरंग बनाम वीरेश्वर वर्ची खोबोली, उदय कोलंबे बनाम हर्षद पेंडारी। एक बड़ा मुकाबला होगा, कांटे की टक्कर वाला होगा, क्योंकि काटरंग और वीरेश्वर वर्ची खोबोली शायद एक ही ग्राउंड पे प्रैक्टिस करते होंगे, उस वजह से एक दूसरे की ताकत, एक दूसरे की कमजोरी इन्हें पता है। लेकिन हम सुनेंगे डीजे श्रावणी को। 5 गेंदें हो चुकी है, क्या इरादा पक्का देंगे थक्का गेंदबाज को, बल्लेबाज ऋतिक। मुझे लगा कि कोई मिल गया, को ऋतिक को जादू मिली थी, ऋतिक रोशन को, ये ऋतिक शायद कुछ जादूगरी दिखाएंगे, लेकिन 2 रन इन्होंने पूरे किए। 2 रन के साथ 30 पे आता हुआ टोटल कंपलसरी चेसिंग के नियम के तहत। देखिए रामशेठ पवार और युवा नेता अजिंक्य पाड़गे यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। आने वाले दिनों में कई मैचेस होंगे इस ग्राउंड के ऊपर तुषार। देखिए अगर एक कमेंटेटर फिक्स रहा ना इस ग्राउंड के ऊपर, तो पिछले साल 13 टूर्नामेंट हुई थी, इस साल भी ज्यादा हो सकती है। किसी एक कमेंटेटर अगर फिक्स रहा यहाँ पर, तो कम से कम 50,000 एक कमेंटेटर को ये काम दे सकता है। इतनी ज्यादा तादाद में टूर्नामेंट्स हो रही है, हिसाब किया जाए तो। क्योंकि देखिए 13 टूर्नामेंट्स अगर होती है तो दिन गिनिए, कम से कम 52 दिन होंगे। 52 इंटू जो मिनिमम एक कमेंटेटर या अंपायर के लिए है 1500 रुपए, 52 इंटू 1500। देखिए 13 टूर्नामेंट इस ग्राउंड के ऊपर हुए थे। अंकेश तांबड़े, देखिए खाना खाया आपने सर? हाँ खाया। तो मैच की तरफ हम चलेंगे, लेकिन माइक्रोफोन पर आएंगे अभी पाटिल सर।
अजिंक्य दर्गे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. अजिंक्य दर्गे. चला मॅच सुरू करतोय आपण. अतिशय चांगलं मैदान आणि त्याचबरोबरीची ही स्पर्धा आज पुनश्च या त्याच दिमाखाने प्रतिवर्षी या स्पर्धेचं आयोजन सातत्याने या मैदानावरती केलं जात आहे आणि त्याच दिमाखाची स्पर्धा पुनश्च आज या दिमाखात सुरू झाली आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती मात्र आपण पाहू शकाल. पहिलं सत्र इथे संपलं. त्यांना धावा झाल्या टोटल 30. 31 धावसंख्येचं लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये. खूप चांगली स्पर्धा, खूप मोठं असं भव्य दिव्य असं आयोजन. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक व दमदार आमदार महेंद्र शेठ सदाशिव थोरवे आमदार चषक या नावाने खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. आज सातत्यानं या मैदानामध्ये बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा आपण सातत्यानं पाहत असतो. दुसऱ्या सत्राला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. तर चेंडूची पूर्तता करायची आयोजक. पहिलं सत्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं जे फलंदाजी झाली साईबाबा नगर. 30 धावा मात्र पूर्ण केल्या. 31 धावा संख्येचं मात्र लक्ष असेल या दुसऱ्या सत्रामध्ये. या धावा कशा पद्धतीने होतील, या धावा कशा पद्धतीने पूर्ण करण्यात जातील, कोणते फलंदाज या ठिकाणी या धावपट्टीवरती मात्र 2 फलंदाज सलामीचे मात्र पाहू शकाल. गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतील याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. प्रेक्षकांची गर्दी आज या पहिल्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने आपण एन्जॉय करतो ही स्पर्धा. अगदी चांगल्या प्रकारचं आयोजन, नियोजन आणि एक दमदार असं नेतृत्व आज या कर्जत खालापूरच्या अर्थात भाग्यविधाते महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या नावाने खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. आणि त्याचबरोबरीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक या नावाने खऱ्या आपण या स्पर्धेला संबोधलं जात आहे. त्याला विनंती करूया पंचांना की आपण पाहण्यास सुरुवात करावी. सलामीचे 2 फलंदाज निखिल आणि अमोल हे 2 फलंदाज मात्र पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक मात्र सुशांतच्या हातामध्ये असेल. 30 धावा रोखायच्या आहेत. तिथून या धावा कशा पद्धतीने रोखल्या जातील याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. जिथे या दुसऱ्या सत्रामध्ये आपण सुरुवात करतोय. काटरंग आणि विलेश्वर वरची खोपोली या दोन्ही संघांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस होतोय. सन्माननीय महेशजी पाठारे यांच्या शुभ हस्ते हा टॉस या दोन्ही संघांच्या दरम्यान होईल. मी विनंती करेन की आपण या ठिकाणी पुढे या दोन्ही संघाचे कर्णधार काटरान विपक्ष विलेश्वर वरची खोपोली या दोन्ही संघांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस होतोय. आजच्या रात्रीतला हा 4था सामना तुमच्या भेटीला येईल. परंतु इथे मात्र पहिलं षटक मात्र घेऊन येतोय. गोलंदाजी मार्क वरती आलाय मयूर. कशा प्रकारची गोलंदाजी मयूरच्या हातामधून मात्र कशा प्रकारचे चेंडू टाकले जातील, कशा प्रकारची गोलंदाजी होईल याकडे लक्ष आहे. इथून धावा रोखाव्या लागतील 31 आणि या धावा कशा पद्धतीने रोखल्या जातील. गोलंदाजी करणारा अर्थात साईबाबा नगर संघ. ज्यावेळेस कुठे चेंडू होता चांगल्या प्रकारचा चेंडू खेळला गेला आणि जवळ चेंडू मात्र सीमारेषा क्रॉस करतोय. पहिल्या चेंडूवरती आलाय एक दमदार चौकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी टॉस जिंकलाय विरेश्वर वरची खोपोली. पुढचे मॅच देखील अगदी चांगल्या प्रकारची पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी ताकदवर आहेत. दोन्ही संघांचा अगदी खानाखुणा त्या दोन्ही संघाला माहिती आहेत. परंतु इथे पहिल्याच्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं आणि निखिलच्या बॅटमधून चौका आलाय. धावक संख्येचं खातं त्या चेंडूवरती उघडलं गेलं. अमोलच्या बॅटमधून आलाय चौकार. त्यानंतर या चेंडूवरती मात्र पूर्णपणे आला. त्यानंतर थोडासा इथे 31 धावा बनवायच्या आहेत. कुटापाचा चेंडू होता. फक्त काट करण्याचा दिशेण्याचा प्रयत्न झाला. अमोलनी मात्र या चेंडूला अगदी चांगल्या प्रकारचं खेळलं. फक्त 1 धाव अमोलला मिळते. संघ एकेरी अंकाने पुढे आलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. संघर्ष करतोय, प्रयत्न करतायत आणि एका दुःखाचे देखील काम अमोल करतोय. 1 धाव जरूर आली. 5 धावा धावफलकावरती आल्यात. अमोलच्या बॅट पुन्हा एक सिंगल पाहायला मिळाली. आता स्ट्रायकिंग एंडवरती मात्र निखिल असेल जो सलामीला आलाय. गोलंदाजी मार्कवरती अमोल मात्र चांगलं काम करतो. 31 धावा रोखायचा प्रयत्न अमोलच्या माध्यमातून मात्र मयूरच्या माध्यमातून मात्र होताना दिसतो.
5 धावा धाव फलकावरती आल्यात. षटक क्रमांक पहिलं मात्र सुरू आहे मयूरचं. डिफॅक्टर आपण निश्चितपणे टू फॅक्टर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता आणि जरूर थंडीचं आता क्लायमेट्स मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 5 धावा धाव फलकावरती आहेत. सरळ फटका खेचला लॉंग ऑन रिझन मध्ये. ती चांगल्या क्लॅरिटी सकट आणि WTC देखील कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अगदी चांगल्या क्लॅरिटी सकट आणि त्याचबरोबर आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत चांगल्या प्रकारचा पोहोचवणं. गोविंदजी चिले आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. तर फलकावरती 9 धावा आहेत. यावेळेसच्या चेंडूवरती काय दमदार फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी आकांताच्या बाहेर या चेंडूला अडवलंच गेलं, परंतु एक धाव मात्र या चेंडूवरती झाली आणि धावफलकावरती मात्र वाढ होती. धावफलकावरती धावा आहेत त्या 2 धावा या चेंडूवरती जरूर पूर्ण झाल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या आहे 11. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती मयूर मात्र थोडासा हतबल आहे. धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे मयूरचा, परंतु आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीवरती 2 चौका जरूर आलेत. एक अमोलच्या बॅट मधून पहिला, एक निखिलच्या बॅट मधून चौका आलाय. पहिलं षटक इथून संपलंय. 6 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली आहे. इथे 31 धावा बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये जरूर 11 धावा आल्यात. ते षटक खऱ्या हाताने मयूरच्या हातामध्ये आपण खऱ्या हाताने पाहिलं. सुरुवातीला हे 18 चेंडू अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. रोहितजी पवार जे आमचे गुणलेखक आमच्या समवेत खऱ्या हाताने जोडलेत त्यांचं देखील मनापासून स्वागत. त्यानंतर खऱ्या हाताने आपण आवाज ऐकला जे आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे आणि त्याचबरोबरीने तुषारजी धुमाल यांचा आवाज खऱ्या हाताने तुम्ही ऐकला. आज या स्पर्धेचा ही पहिली रात्र आहे आणि अजून 3 रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्याला कव्हरेज करायची आहे. अगदी चांगल्या प्रकारच्या फ्लड लाईट्स तुम्ही खऱ्या हाताने मैदानाच्या बाहेर पाहू शकताय आणि तेवढ्याच ताकदीचं हे मैदान. प्रतिवर्षी या मैदानावरती ही स्पर्धा सातत्याने सुरू होती आणि त्याच दिमागाने ही स्पर्धा या वर्षी देखील सुरू झाली. परंतु या चेंडूवरती लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध या चेंडूवरती झेल पकडला गेलाय आणि इथून पहिली सफलता मिळती. गोलंदाज संजय सोलंकी खऱ्या अर्थाने मास्टर माइंड म्हणून या आपण परिसरामध्ये त्यांची ओळख आहे आणि त्याच गोलंदाजच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे आणि पहिला हादरा दिला गेला गोलंदाजी करणाऱ्या रुद्र जाधव यांच्याकडून सलग 3 विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. परंतु इथे संकटामध्ये आलाय आता खऱ्या हाताने फलंदाजी करणारा जामरुख संघ. मात्र जिथे पहिला अडथळा दूर केला, सलामीला आला होता फलंदाज अमोल, मात्र अगदी 5 या धावसंख्येवरती बाद झाला. अगदी स्वस्त्यामध्ये परतला आणि आता क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज मात्र प्रशांत खांडेकर मात्र तुम्ही त्यांना पाहू शकाल जे 30 क्रमांकावरती मात्र घेत 40+ मधून सातत्याने मात्र ते खेळत असतात. परंतु इथे मात्र आता संघाची जबाबदारी, आपल्या गावाची जबाबदारी घेत असताना 3 क्रमांकावरती मात्र त्यांना पाहू शकाल. फलकावरती धावा आहेत त्या 11. अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे, कारण अजूनही सामना कुठेही गेला नाही, कारण अजून मॅच मध्ये बरचसं काही चित्र बाकी आहे. इथे मात्र निधाव चेंडू आलाय. निश्चितपणे आमच्या व्यासपीठावरती दसरथजी पाटील जे काटरंगचे आहेत त्याचे देखील या ठिकाणी व्यासपीठावरती बसत मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. तर फलकावरती धावा आहेत त्या 11. लाईन आणि लेंथ चांगली होती या चेंडूवरती. अगदी स्लोअर चेंडू केला. संजय सोलंकीच्या अगदी मनामध्ये हेरलं होतं चेंडूचा टप्पा आणि अगदी व्यवस्थित इथून या चेंडूवरती आदळलं गेलं आणि निधाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. चेंडू शिल्लक आहेत आता 16 आणि धावांची गरज आहे 15. 15 चेंडू 20 धावांची गरज. अकुल टप्प्याचा चेंडू होता, सरळ ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचते. 13 धावा आहेत, जिथे षटक क्रमांक 2 देखील संपलंय. समीकरण आता सांगतोय 12 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावसंख्येची गरज आहे.
मॅच मध्ये अजून बरंचसं चित्र बाकी आहे. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. संजय सोलंकी 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. लाईव्हला देखील तुम्ही पुनश्च ऐकू शकता. 12 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावसंख्येची गरज आहे. हा मॅच मध्ये काय घडेल हे सांगणं कठीण आहे, कारण क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहायला गेलं 12 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये काय घडेल. षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं संजय सोलंकी अगदी धावा खर्च केल्या 2. त्यानंतर पहिलं षटक आपण मयूरचं पाहिलं, त्यांनी 11 धावा मात्र खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 3 सांघिक कोट्यातील हे तिसरं आणि वैयक्तिक पहिलं आहे षटक क्रमांक जे सुभाषच्या हातामध्ये दिलाय. धावा इथून सुभाषला रोखाव्या लागतील, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावा इथून रोखायच्या आहेत. सलामीच्या जोडसाखळीतला अमोल मात्र माघारी परतला. त्यानंतर निखिल आणि प्रशांत खांडेकर हे 2 फलंदाज मात्र धावपट्टीवरती पाहायला मिळतील. 12 चेंडू 18 धावांची गरज. त्याला सुभाष त्यामुळे संघ, कारण इथे समीकरण बदले आता 11 चेंडू शिल्लक राहतील आणि 18 धावांची गरज असेल. डीसी हाल. धन्यवाद डीजे. इथून संकटामध्ये आला जामरुक संघ, कारण इथे संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागेल. या मॅच मध्ये असं आपल्याला कसं राहता येईल यासाठी संघर्ष करावा लागेल. सिंगल डबलला आता कन्वर्ट करावे लागेल, कारण डिफॅक्टर आता इथे वाढत चाललाय. हा फटका जवळजवळ आता त्या संघाला बसताना दिसतोय, कारण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची अजूनही गरज आहे. मॅच मात्र हाय व्होल्टेज होत चालली आहे. गोलंदाज सुभाष मात्र चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करताना दिसतोय. यावेळेस मात्र चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय आणि इथून देखील सफलता मिळेल गोलंदाज सुभाषला. आता संकटामध्ये आलाय जामरुक संघ. इथे मात्र विकेटची पडझड सुरू झाली आहे. जिथे अमोल बाद झाला त्यानंतर डीजे फलकावरती टोटल धावा आहेत त्या 13 धावा धाव फलकावरती आहेत. जिथे फलंदाज अमोल मात्र माघारी परतला, निखिल देखील माघारी परतला. चेंडू शिल्लक आहेत आता 10 आणि धावांची गरज आहे ती 18. चांगल्या प्रकारचं काम जरूर केलंय, जिथे आपल्या संघाला अगदी मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय. तब्बल 2 चेंडूवरती 2 विकेट्स मात्र प्राप्त केले. तो सुभाष मात्र आता संकटामध्ये टाकतोय फलंदाजी करणारा जामरुक संघाला. यावेळेस मात्र गोविंदजी चिले आपण या ठिकाणी असाल तर आपण त्वरित या ठिकाणी व्यासपीठावरती आपण यावं. इथे मात्र काय घडलं, धावा पूर्ण झाल्या. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव जरूर पूर्ण झाली. इथे धावा कशा येऊ जामरुक संघासाठी ती धावा येणं मात्र गरजेचं असेल. एक धाव जरूर झाले. इथे धाव फलकावरती वाढ होती. 14 धावा धाव फलकावरती आहेत. जिथे चेंडू शिल्लक आहेत 9 धावांची गरज आहे ती 17. मॅच मध्ये थोडासा रोमहर्षक पाहायला मिळतोय, जिथे संघर्ष पाहायला मिळतोय. एक सिंगल डबल मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु प्रशांत खांडेकर जे 40+ मधून सातत्यानं खेळत असतात तिथे मात्र त्यांची आता प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आपल्याकडून एखादा चौकार एखादा षटकार आपला बॅट मधून यायला हवा आणि ती प्रतीक्षा आता जामरुक संघाच्या पाठराख्यांकडून असेल. बॅकफुट वगैरे आपल्या स्ट्रोकसाठी जागा बनवली आहे. डीप मिड विकेट मधून मात्र या चेंडूला खेळलं होतं. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एका धावेने मात्र धाव फलकावरती वाढ होती. 15 धावा धाव फलकावरती येतील. सिंगल डबलला मात्र कन्वर्ट केलं जातंय. एक धाव मात्र घेतली जाते सातत्याने.
आणि हा प्रयत्न सुरू आहे जामरुख संघाचा की या मॅच मध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे. सिंगल डबल पण घेतली पाहिजे. एखाद दुसरा खराब चेंडूवरती मोठा फटका देखील घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा. फलकावरती धावा आहेत त्या 15. यावेळेस मात्र चांगला फटका क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून चालाय. स्क्वेअर लेग सीमा पार. वन बाउंड सीधा आलेला हा चौकार. मधून चौका आलाय. इथे मात्र जागरूक संघाचं पारडे आता जड झालंय. जिथे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावांची गरज आहे ती 12. 7 चेंडू शिल्लक 12 धावसंख्येची गरज. मॅच हाय व्होल्टेज या. अगदी आता जामरुक संघ देखील हार मानण्यास तयार नाहीये. दमखम दाखवून फटके साहिल सनी पाटीलच्या बॅट मधून बाहेर मिळतात. इथे मात्र हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. षटक समाप्तीचा इशारा आलाय. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 12 धावांची गरज. बघा मॅच अजूनही कुठे गेली नाहीये. अजूनही मॅच बाकी आहे. 2 मोठे फटके या मॅचला फिनिश करू शकतात. परंतु षटक क्रमांक शेवटच्या कोणाच्या हातामध्ये असेल, कोणता गोलंदाज हा शेवटचा हे षटक हाताळेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. 6 चेंडू शिल्लक 12 धावसंख्येची गरज. अगदी रोमहर्षक मात्र हा सामना पैसा वसूल ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जामरुक विपक्ष साईबाबा नगर अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये थेट सुरू आहे. जिथे पहिला 17 मध्ये आपण साईबाबा नगर संघाची पाहिली, जे अगदी 30 धावा बनवल्या होत्या. 31 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा होता. खऱ्या अर्थाने जामरुक संघात तिथे मात्र विचार केला तर अमोल आणि निखिल ते स्वस्तामध्ये परतले आणि त्यानंतर थोडासा दबाव वाढला प्रशांत खांडेकर आणि त्याचबरोबर सनी पाटील वरती. सनी पाटीलच्या बॅटमधून एक चौका जरूर आला. तिथे आपलं पारड थोडंसं जड झालं. परंतु इथून अजूनही सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू मात्र अजून शिल्लक आहेत. 12 धावसंख्येची मात्र अजूनही गरज आहे. षटक क्रमांक शेवटचं आहे. सुशांत हे शेवटचं षटक हाताळतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पहिला चेंडू मात्र सुशांतचा. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर मात्र पूर्णपणे शरीराचा वेध घेतोय. प्रशांत खांडेकर या चेंडूला पूर्णपणे जगतायत. चेंडू सरळ मात्र यशरक्षक अर्थात संजय सोलंकी यांच्या हातामध्ये मात्र विसावला जातोय. निर्धाव चेंडूची होती सांगता. धाव फलकावरती धावा येते टोटल 19. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावांची गरज तर 2 मोठी फटकी सनी पाटीलच्या बॅट मधून यायला हवेत. चेंडू शिल्लक आहेत 3. 11 धावांची गरज. गुंदाची मार्क होती पुन्हा शालाय सुशांत. अगदी फिरून मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच पूर्णपणे ही दाद फेटाळतायत आणि पंचांनी मात्र ही दाद स्वीकारली. हा चेंडू मात्र खराब आहे. डाव्या यशीचा खूपच आव्हानाचा चेंडू बाहेर निघतोय. 100 स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाईल. धाव फलकावरती धावा आहेत त्या 21-21. चेंडू शिल्लक आहेत आता 3 आणि धावांची गरज आहे ती 10. 3 चेंडू 10 धावांची गरज. एखादी चुकी या मॅच मध्ये पूर्णपणे तुम्हाला बाहेर नेऊ शकते. कारण चुकी ही सुधारली पाहिजे. आता चेंडू शिल्लक आहेत 3. 10 धावांची अजूनही गरज आहे. सुशांत पुनश्च मात्र सज्ज झालाय. सनी पाटील स्ट्राईक. अगदी चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळत आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये षटक्षक वेगाने या चेंडूवरती पोहोचतील. धावा कंप्लीट झाल्यात. एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट होते. एका धावेने धाव फलकावरती वाढ होते. 22 धावा धाव फलकावरती आहेत. चेंडू शिल्लक आहेत आता 2. 9 धावांची गरज. 2 चेंडू शिल्लक 9 धावांची गरज. या मॅच मध्ये अजूनही काहीसे चित्र बाकी आहे. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मोठे फटके आणि मॅच फिनिश. परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून विचार केला तर सुशांत आतापर्यंत अगदी 3च धावा खर्च केल्यात. 2 निर्धाव चेंडू मात्र टाकलेत तो सुशांतने. 2 चेंडू 9 धावांची गरज. टप्प्याचा चेंडू होता. अगदी बॅटच्या टॉपेजच्या चेंडूवरती लागते. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेने मात्र धाव फलकावरती वाढ होते. 23 धावा धाव फलकावरती आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 8 धावांची गरज आहे. 1 चेंडू 8 धावांची गरज. सामना अगदी आपल्या बाजूने वळवलाय साईबाबा नगर संघाने.
एक चेंडू 8 धावांची गरज. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे आतमध्ये येतोय. हा छान सामना जिंकलाय. खऱ्या अर्थानं अगदी रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. हा सामना इथून जिंकला खऱ्या अर्थाने साईबाबा नगर संघाने. हा सामना इथून मात्र गमावला तो खऱ्या अर्थाने जांभरूक संघाने. या पुढची होणारी मॅच विरेश्वर वरची खोपोली विपक्ष काटरंग अशी थेट लढत